तर हे फ्रीज खूप आवडलं मला, LGचा आहे आणि मस्त याच्यात ना क्यूब ब्रश असं इथेच निघतं आणि मोठा पण एकदम बघू शकता. हा असा हा पण मस्त मला, हा छान आवडला. तर इथे रिलायन्समध्ये आली होती आणि मस्त सनस्क्रीन नवीन घेऊन झाली. कियाला पण लावून देते मी, तिला पण आवडली ना. हो ना. तर अशी आहे आणि ना मी इथं हे पण घेऊन आली मला. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजले आहेत 11 आणि माझी एक्सरसाइज कंप्लीट झाली. नंतर सॅलड खाऊन झालं, काकडी वगैरे, आणि सकाळीच म्हणजे एक्सरसाइज झाली आणि सॅलड खाल्लं आणि घर पण मी आवरलेलं आहे. तर आता चहा प्यावासा झाला. मी एक्सरसाइज डाएट करते ते चहा कधीच सोडत नाही, चहा घेते पण एकदम माझा फिका असतो, एकदम थोडी साखर टाकते. तर इथे माझा चहा आणि स्वयंपाकाचं म्हणाल तर आज मी ना खिचडी, त्याच्यासोबत अंड्याच्या जे ऑमलेट असतं ना, ते वैभव बोलले की लाईट कर, संध्याकाळी थोडंसं स्पेशल काहीतरी करू आपण. आणि आज बाहेर पण जायचं आहे कारण माझ्या बहिणीचं लग्न येतं आहे आता जवळच. तर तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट बघायचं आहे. तर काय गिफ्ट घेणार ते कळेलच तुम्हाला नंतर. तर आज तेच चक्कर मारायची, बघायची दुकानं वगैरे जाऊन बघायचे कुठे कुठे काय तिला उपयोगी पडेल असं. तर आम्ही म्हणजे तिघी बहिणींनी ठरवलंय की तू काय घेणार. पण बघू आता आम्ही आज असंच बघायला जाणार आहे. आणि साडी पण मला घ्यायची लवकर लग्नाची. तर ठरवलं नाही कशी घ्यावी, कसा लुक करावा साडीचा. आता एंगेजमेंटला तर मी स्टायलिश म्हणजे फॅन्सी लुक केला होता थोडा, ऑर्गेन्झा साडी घालून वगैरे. पण आता कसं करावं मला कळत नाही. तर बघते मी, जसं सुचेल ना तसं तुम्हाला सांगेलच मी काय करणार वगैरे. तर असं चला, आता मी मस्त चहा पिते आणि तुम्ही पण या आणि पटापट आता आवरून घेणार, चहा पिऊन वगैरे सगळं आवरून घेणार आणि खिचडी थोडी उशिराच टाकणार आहे. चला, तर इथे माझं आवरून झालेलं आहे. आता स्वयंपाक करते, म्हटलं खिचडी लेटच टाकू. तर आता खिचडी टाकून घेते पटकन आणि त्याच्यानंतर मग अंड्याच्या ज्या ऑमलेट आहे ना ते करणार. आणि आज मस्त हे तीन आहे ना पॉमग्रेनेट, आपले काय म्हणतात डाळिंब, ते पण मी सोडून मस्त खाणार आहे आज. चला, तर आता इथे कांदा हे करून ठेवलेला आहे. आता जास्त कांदा टाकणार आहे आणि सिंपल जी पिवळी खिचडी असते ना तीच करणार आहे मी. तर तेल करून ते तेलच संपलं होतं, तर लवकरच किराणा भरून आणावा लागेल महिन्याचा. तर इथे मी अशी उभी करून ठेवते पिशवी, म्हणजे अजून तेल त्याच्यात हे होऊन जातं. आता हे याच्यातलं तेल मस्त निथळून जाईल पूर्ण. तर आता ना खिचडी टाकून घेते पटापट, करण्याचा वैभव येते. थोडी उशिरा टाकते, तर कसं म्हणजे गरम गरम खायला खिचडी. घंटा गाडी पण आलेली आहे, पण मी घंटा टाकली कालच. इतकी धावपळ होती ना, पटकन जायचं खाली आणि घेऊन जायचे बादल्या वगैरे डस्टबिन. आणि इथे मी ना कोशिंबीर पण करणार आहे काकड्यांची. सकाळी काकड्या घेऊन आली होती, तर वेगळ्याच काकड्या घ्या, बघू शकता एकदम चिकन आणि अशा कोणत्या काय माहिती.
मी ना इथे मस्त चहा पण ठेवलेला आहे, कारण वैभव आले त्यांच्यासाठी चहा. आणि मस्त आज कोशिंबीर करणार, काकड्या आणलेल्या कोशिंबीर करणार. नुसतं कांदा आणि काकडी, त्याच्यात काय असेल चाट मसाला, मिरची, मीठ टाकून असं छान लागतं उन्हाळ्यामध्ये. तर आज संध्याकाळी अजून काकड्या, बीट, गाजर काही भेटलं ते घेऊन येईल. कारण आता ही उन्हाळ्यामध्ये एकदम म्हणजे गरज असते आपल्या शरीराला काकड्या वगैरे, पाणीदार वस्तू खाण्याच्या, जसं वॉटरमेलन झालं, नंतर खरबूज वगैरे असं सगळं. झाडांना पाणी पण टाकायची इतकी गरज पडते झाडांना पाण्याची, आता रोज टाकावं लागतं. कारण ती म्हणजे कुंडीमधली माती सगळी वाळून जाते, जरी रूफ वाचलं तरी वाळून जाते, कसं काय माहिती. आणि उन्हाळ्यात खूपच गरज असते झाडांना. आणि झाडांना पाणी टाकलं तर इतकं थंड हवा येते घरामध्ये. म्हणजे झाडांना पाणी टाकते, सकाळी टाकते, म्हणजे ना गारवा येतो घरामध्ये झाडांना पाणी टाकल्यामुळे. तर असं आता थोड्या वेळाने स्वयंपाक झाला, चहा वगैरे पिऊन झाला ना, तर मग मी मस्त झाडांना पाणी टाकेल. आणि माठातलं पण पाणी मस्त थंड होतं. तर अजून 2 फ्रीजमध्ये बॉटल ठेवल्या. मी फ्रीजचं नाही पित, वैभवच पितात फ्रीजचं. मला तर माठाचंच लागतं, माठाचंच पिते मी. तर इथे मी रेडी झाली आहे आणि ते चहा ठेवलेला आहे. तर म्हटलं चला ऊन हलकं झाला ना तेव्हाच जाऊ. तर आता कसं बहिणीचं लग्न जवळच येतं, एकदम म्हणजे 30 दिवस राहिले म्हणजे सांगायला हलं तर 30 दिवस बाकी आहे. आणि कसं वैभवला सुट्टी पण नसते, रेग्युलर हॉस्पिटलला जातात ते, 1 दिवस फक्त राहतात, ते पण 8-10 दिवस. आणि त्याच्यात मग काहीच करता येत नाही, खरेदी वगैरे काही असं. तर तेच गिफ्ट आम्ही असं गोष्टीसाठी काहीतरी असं म्हणजे ठरवलेलं आहे, पण मग तेच घ्यायचं असं अजून नाही कन्फर्म झालं. बघू आता, कारण कसं प्रत्येक बहिणी म्हणजे आम्ही तिघी बहिणी कोण काय घेतं, तर तसं झालेलं आहे बोलणं आमचं. पण मग बघू आता, जे योग्य वाटेल, जे तिला उपयोगात पडेल नंतर तेच घेणार आम्ही. तर तेच बघणं पण होईल. आणि आता कसं संध्याकाळ झाली आणि चांगलं पण वातावरण झालं, थंड वातावरण आहे. तर म्हटलं चला जाऊ. आणि मला 1-2 कामं पण आहे. आता लग्न आलं म्हणजे काहीतरी खरेदी वगैरे असणारच, थोडीफार थोडी खरेदी केली ना आतापासूनच, तर नंतर जास्त लोड येत नाही आपल्यावर. तर म्हणून मग जातोय. तर बघू आता काय तसं तुम्हाला शेअर करेलच मी हळूहळू. आणि गिफ्ट काय असणार ते नंतर जेव्हा घेईल तेव्हा तुम्हाला सांगेलच की काय गिफ्ट घेणार आहे आम्ही. तर आता इथे चहा ठेवलेला आहे, आता चहा पिऊन आणि जाऊ. दुपारी गेलो असतो पण इतकं ऊन, बापरे, आता जास्त ऊन वाढलेलं आहे. म्हणजे बाहेर जाणं सुद्धा म्हणजे टाळावं खरंच, कारण इतके ऊन आणि चटका बसतो म्हणजे. आणि काय म्हणतात, आजारी पण पडायची शक्यता असते जास्त उन्हामध्ये. आणि मुलांना तर देतच नाही आम्ही, मुलं तर घरीच असतात. आता पण घरीच राहणार, मी आणि वैभव जाणार आहे फक्त. आणि उद्या पण वैभवचं हॉस्पिटल, म्हणून मग एकदम थोडा वेळ असतो आम्हाला बाहेर काही जाऊन खरेदी करून आणायची वगैरे त्याच्यासाठी. आणि कारण आता त्यांना रेग्युलर हॉस्पिटलला जातीलच, कारण गुड्डीच्या वेळेस ते सुट्ट्या घेतील 3-4 दिवस. तर मग आता तर जावंच लागेल त्यांना हॉस्पिटलला, त्याच्यामुळे. तर मग जसं आलं तसं खरेदी करणार आम्ही थोडी. आणि साडीचं पण काही असं लुक मी अजून ठरवला नाही की काय करायचंय लुक, तर ते पण नंतर मी सांगेल जेव्हा मी साडी घ्यायला जाईल माझी लग्नाची, गुड्डीच्या लग्नात घालायची जी साडी घ्यायला जाईल ना, त्यावेळेस तुम्हाला सांगेल मी कसा लुक करणार आहे वगैरे. त्याची चहा होते. आणि कियारा अभियानचा वैभवचा आमचं कसं लुक आम्ही अजून ठरवलेलं नाही, काय करायचं आहे बघू आता. कारण आताच साखरपुडा झाला आणि मग जास्त पटकन ठरवता पण येत नाही. आणि आता कसं बस्ता पण बांधायला येतील मम्मी, ते पण तुमच्यासोबत मी शेअर करेलच तसं हळूहळू. गुड्डीचा घागरा, मेन म्हणजे नवरीचा घागरा असतो छान, तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल जेव्हा येतील ना घ्यायला, त्यावेळेस बस्ता वगैरे कसं आमच्यामध्ये बस्ता बांधतात वगैरे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला आता इथे चहा होते आणि मग नंतर बोलते मी. तर इथे मस्त आवरलेलं आहे, बाहेर बघू शकते इतका छान सनसेट आता होईलच लवकर. आणि मस्त वातावरण झालेलं आहे, हे लावून घेते म्हणजे एकदम थंड वातावरण, म्हणजे थंड हवा येते. चिमणी नाही आली का? दुपारी आली होती चिमणी. येतील ना ते, त्यांना आवडलं नाही का काय? आणि भारी ना सनसेट झालाय.
मला घ्यायचं आहे कवर. तर आता इथे सिटी सेंटरला आलेलो आहे आणि ना मला सनस्क्रीन पण घ्यायची आहे. बघते आता कोणती काय, आणि बघतो आता 1-2 दुकानं फिरून. तिथे कवर बघत होती, मस्त मस्त होते, पण माझ्या फोनचे नव्हते ते, आयफोनचे. तर इथे डिजिटलला आलो होतो. माझं इथलं कसं झालं मला गॉगलचं रेश पडली ना. डिजिटलला आलो तर बघतोय फ्रीज वगैरे डबल डोअर, कारण मला घ्यायचंच आहे. आणि असंच गिफ्ट्स वगैरे बघतो बुड्डीसाठी, काही डिफरंट गिफ्ट नाही. तर इथे आलेले बघू शकता. हे काय आहे इथे LGचा हा बघ क्रश. हे भारी आहे. हा छोटा आहे, हा मोठा आहे. हा किती मोठा लिटरचा आहे? काय माहिती. 15,000ला मी तर घेऊन टाकेल. मस्त आहे असं ना. असं मोठं पाहिजे मला, पुरतच नाही ना भाज्या ठेवायला काही. इथे काहीतरी पाहिजे होतं. हे पण याच्यात एवढे होतं अशी. हे बघ हे असं. तर इथे हा फ्रीज मला खूप आवडलेला आहे. याच्यात ना क्यूब निघतात, क्रश निघतं, वॉटर निघतं. तर म्हणजे तसं खूप छान मोठं पण आहे. बघते आता. पण मस्त, पण हा छोटा वाटतो. नाही याला जास्त हे तिला असं एकदम प्लेन बर्गच आहे असं प्लेन. इथे पण आरसा आहे ते, हे स्क्रीन आहे ती. तर हे फ्रीज खूप आवडलं मला, LGचा आहे. आणि मस्त याच्यात ना क्यूब क्रश असं इथेच निघतं, आणि मोठा पण आहे एकदम. बघू शकता हा असं. आणि इथे आपण ना पाणी ठेवू शकतो, आणि याच्यातूनच आपल्याला थंड पाणी, क्यूब क्रश, आणि मोठी पण स्पेस एकदम, म्हणजे भाज्या वगैरे ठेवण्यासाठी. मला तर खूपच आवडलेला आहे. तर नंतर घ्यायचा विचार आला ना तर असाच घेतली सेम. तुम्हाला कसं वाटणार आहे नक्की सांगा. भारी आहे. तर इथे गुड्डीसाठी गिफ्ट बघतोय, तर म्हटलं काय काय द्यावं. तर 2-3 वस्तू घेणार आहे मी इथे. मला हे पण छान आवडलं, क्लिनिंगचं, चार्जिंगचं, कॉर्डलेस चार्जिंगचं आहे. आणि व्हॅक्यूम क्लिनर पण आहे त्याच्यासोबत, म्हणजे फरची पुसू शकतो, झाडू शकतो, व्हॅक्यूम करू शकतो, असं कॉम्बो आहे. तर हे सुद्धा आवडलं. नंतर हे रोबोट आहे आपली क्लिनिंगची, ते सुद्धा बघत होते. तर मला पण असं रोबोट घ्यायचाच आहे. तर बघू आता कधी घेईल तेव्हा मी सांगेलच तुम्हाला. मी चांगलाच घेणार आहे, जे आपल्या इंडियामध्ये म्हणजे त्याची सर्व्हिसिंग होऊ शकते असंच घेणार आहे मी. तर बघू शकता मस्त आहे रोबोट. तर इथे फूड प्रोसेसर होतं, खूप छान छान होते. तर काय कळत नव्हतं मला की काय गिफ्ट घ्यावं. तर बघू आता, आम्ही बघतोच आहे, जसं चॉईस करून तसं तुम्हाला सांगूच ते. तर चल. तर इथे रिलायन्समध्ये आली होती आणि मस्त सनस्क्रीन नवीन घेऊन झाली, मॅट टिनटिनमध्ये, म्हणजे फाउंडेशन विथ आहे क्रीम. तर म्हणजे क्रीम लावायची गरज नाही, तर ही घेतलेली आहे लॅक्मेची सनस्क्रीन. तर बघते आता, काहीच गर्दी नाही आज. तिला एवढं ना दूर आहे त्याच्यात. हे आवडलं बॉईल पण आहे, मोमोज वगैरे काही असं. हा असं घ्यायचं. राईस कुकर काही नाही आहे त्याचं, त्याच्यात काही नाही आहे. पाणी गरम करतं, वाफ करतं, साईडला आहे. हे नाही, हे तुला देऊ काही मॉर्फीचं आहे ना, हे छान आहे, हे मला पाहिजे छोटं मॉर्फीचं. अरे हे भारी आहे आपल्याला ऑपरेट. तर इथे ना असं बघून पण झालं, फ्रीज वगैरे बघायला गेलो तर असंच काही गिफ्ट्स वगैरे बघून झाले होते. आणि मला मेन म्हणजे ना सनस्क्रीन आणि हे घेतलेलं आहे व्हॅसलिनचं लिप थेरपी, खूप छान असतं होताना लावायला. ते 2 वाजता घेतल्या मी. बाकी दुसरं काही नाही. आता चला निघतो. आणि आता काय उशीर पण झाला, 7:30 वाजलेले आहे. तर आज आहे बाजार आणि खूप गर्दी आता सुद्धा, एवढं रात्री तुम्हाला दाखवते, बघू शकता मागे. मला इकडे माहित नव्हतं ना बुधवारला.
आम्ही येऊन खूप वेळ झाला, जेवण पण झालं, स्वयंपाक केला होता, मस्त फिश करी वगैरे केलं होतं, जेवण झालं. आणि तेच त्याच्यानंतर मग ना आपलं ते लिप बाम आहे ना ते आणलेलं व्हॅसलिनचं, ते लावलं होतं. इतकं मस्त आहे म्हणजे एकदम छान मला पहिलं वाटलं, एकदम असे फ्लफी झाले होड बघू शकता. आणि थोडं स्किन केअर केलं संध्याकाळचं रात्रीचं. जर तुम्हाला पाहिलं असेल स्किन केअर रात्रीचं माझं मी कशी करते तर नक्की मला कमेंट करून सांगा. तर बघू शकता चेहरा कसा ग्लो झालेला आहे. तर माझं स्किन केअर मी रात्रीचं केलं झोपायच्या अगोदरचं, आणि मस्त प्लफी असं होटांना लावलेलं आहे. व्हॅसलिन जी आणली पिंक आणली ती, तर खूप छान ती व्हॅसलिन आहे. आणि तुम्हाला दाखवते मी त्याचा कलर कसा आहे मधला. तर तुम्हाला दाखवते, ही व्हॅसलिन आहे. तर लिप थेरपी रोजी लिप्स आहे. मॉइश्चरायझर करते, ड्राय लिप्स असतील ना मॉइश्चरायझर करते. तर असं मस्त पिंक शेड आहे, पण पिंक एवढं नाही होत, बेबी पिंक वगैरे होते कलर. आपण लहान मुलींना सुद्धा लावू शकतो, असं लहान मुलांना मुलींना. तर असं फक्त असं घेऊन आणि मस्त लावून घ्यायचं, खूप छान. कियाराला पण मी लावून दिलं, इकडे कियाराला पण लावून देते मी, तिला पण आवडली ना, हो ना. तर अशी आहे. आणि ना मी इथं हे पण घेऊन आली, मला हे व्हिटॅमिन ई कॅप्सूल. तर रात्रीचं माझं स्किन केअर जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सांगा मला. तर ही आहे मस्त, खूप छान आहे, होटांना मस्त छान दिसते बघू शकता. तर अशी आहे. आणि सनस्क्रीन घेतलेली ती उद्या म्हणजे दुपारच्या लावण्यासाठी घेतलेली आहे. तर असा होता माझा आजचा पूर्ण ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.